शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी असणे गरजेचे. घरातील वस्तू आणि जनावरे वाहून गेली. मंगरुळपीर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी ढगफुटीचे वातावरण. प्रशासनाने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी करावी. मुसळधार पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व गावातील नागरिकांचे झालेले भयंकर नुकसान त्वरित शासन व संबंधित अधिकाऱ्याने या बाबीवर ताबडतोब शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त झालेले शेतकरी यांच्या पाठीशी राहणे ही काळाची गरज आहे. पंचनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी. शासनाने कटिबद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाच्या जलद प्रवाहाने 2-3 दिवसाच्या पावसाने जोर धरला. तसेच वाशिम जिल्ह्यातील काही भाग तसेच मंगरुळपीर संपूर्ण तालुका शेलूबाजार नागी लाठी इचा नांदखेडा शेंदुरजना मोरे हिसरू गोगरी कंझरा पिंपरी तपोवन पेडगाव तराळा येडशी कुंड चोरद वनोजा भूर इत्यादी गावातील अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान. सोयाबीन तूर मूग उडीद कपाशी हळदी कांदा संत्रा पपई असे अनेक मुख्य पीक शेतात आहेत. त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आली आहे. तसेच गावागावात अनेक भागात संपूर्ण घरात पाणी झाल्यामुळे विस्कळीत परिस्थिती निर्माण झाली. अन्य घरातील सामग्री पूर्ण वाहून गेली. गयामहशी अनेक वाहने व अनेक वस्तूचे भयानक नुकसान झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यात ढगफुटीच्या वातावरणाचे परिणाम मोठ्या प्रमाणात पाहायला दिसत आहे. सामाजिक कार्यकर्ते पंचायत समिती सदस्य विलास भाऊ लांभाडे यांनी सर्व परिस्थितीवर मात करणे व शासनाने शेतकऱ्यांचे नुकसानग्रस्तांचे सखोल प्रश्न समोर ठेवून गोरगरीब शेतकऱ्यांच्या पाठीशी राहावे अशी विनंती केली आहे. प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज 24 आपकी आवाज.